नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. भूतांसाठी खूप प्रसिद्ध अशी ती जागा म्हणण्यापेक्षा तो तेवढा रस्ता किंवा तेवढा इलाका. नक्की काय होतं त्या रस्त्यामध्ये, ज्या रस्त्याची इतकी चर्चा सदा सर्वदा लोकांच्या शब्दांमधून बाहेर पडत होती. काही जण म्हणतात तिकडे खूप वर्षाआधी पिंपळाच्या झाडावर एका बाईने सासरच्यांना कंटाळून स्वतःला फास लावून घेतला. तर काही म्हणतात तिकडे एकेकाळी एका बाईचा ॲक्सिडेंट झालेला, तेव्हापासूनच ती हडळ की चेटकीण सगळ्यांना दिसते. प्रत्येकाची आपापली मते आणि बाकी आहेत, पण ह्या मागचे सत्य काय देवच जाणो. तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची सुरुवात झाली जेव्हा गावात ज्योतिबाची जत्रा भरली होती. जत्रा म्हटली की साहजिकच जत्रेमधल्या त्या सर्व गमती-जमती आल्याच. दिवसा गाव जेवण असतं आणि संध्याकाळी भजन कीर्तन यांनी गाव भरून निघतं. एकदा कीर्तन संपलं की मग पुन्हा रात्रीचं जेवण आणि जत्रेला सुरुवात. खेळण्याची पाळण्याची दुकाने, छोटे मोठे स्टॉल, ह्या सर्वांनी गाव गजबजून जातं. इतकंच काय, लांब लांबच्या गावातून सुद्धा ह्या जत्रेत भाविक येत असतात. मग ही जत्रा रात्री 12 ते 1 कितीही वाजेपर्यंत चालू असते. जाधवांची आरती तिच्या 3 मैत्रिणी पूजा, सुगदा आणि रक्षा सोबत जत्रेमधून रात्री उशिरा घरी येत होती. रात्री 11चा सुमार. आज जरा जास्तच उशीर झालेला म्हणून तिघीही जितक्या लवकर जमेल तशा चालत होत्या. त्या चौघींचा रस्ता हनुमान मंदिराच्या पाठीमागून उजव्या हाताला मोठा वळसा घालून त्या पिंपळाच्या झाडाजवळून जात होता. संपूर्ण गावामध्ये ह्या झाडाविषयी व तिकडच्या रहस्याविषयी एकतर नवीन रहिवासी किंवा पाहुणे यांनाच माहिती नव्हती, बाकी पूर्ण गावाला माहीत होतं. या चौघी मैत्रिणीसुद्धा त्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ नव्हत्या. घरच्यांनी वारंवार बजावून देखील आज खूप उशीर झालेला. मी बोललेले ना लवकर निघायला, किती उशीर करता तुम्ही सगळीकडे, आरती तिच्या मैत्रिणींना म्हणाली. आमच्यावर काय ढकलतेस, तू पण टाईमपासच करत होतीस, सुखदा म्हणाली. अरे बायानो, घरी भांडा हवं तेवढं, आधी इकडून चला. सगळ्या पटापटा चालू लागल्या. हनुमान मंदिराच्या आवारात पोहोचेपर्यंत सोबत जत्रेतून घरी जाणारी मोजकी माणसे सोबत होती. मंदिर सोडून पुढे आल्यावर त्यांना पहिल्यांदाच भयाची गडद आणि पारदर्शक अशी जाणीव झाली. या रस्त्याला, त्यांच्या सोबतीला कोणीही नव्हते. रस्त्यावरचा अंधार आणि त्या अंधाराला चिरून जाणारी भयान शांतता मनातल्या भीतीला खतपाणी घालण्याचे काम करत होते. भीती तर चौघींच्या मनात दाटून आलेली, पण कोणी बोलून नव्हते दाखवत. वयाने लहान असल्या तरी अशा बेताच्या परिस्थितीत स्वतःच्या मनातली भीती सांगून समोरच्यांचे मनोधैर्य कचरण्याचे काम त्यांच्यापैकी कोणीही करणार नव्हते. जसे ते पिंपळाच्या झाडाजवळ येऊ लागले तसं पूजाने भीती जाण्यासाठी सहजच गाणी गुणगुणायला सुरुवात केली. काही वेळच गाणी गुणगुणली असेल की तातडीने तिने ते बंद केले. तिच्या कानाजवळ कोणीतरी तेच गाणी वेगळ्या आवाजात गुणगुणण्याचे तिला भास झाले. लागलीच तिने बाकीच्या मैत्रिणींना विचारली, तुम्ही कोणी माझ्यासोबत आता गाणं गुणगुणत होता का? पण सगळ्यांनी नकारात्मक मान हलवली. आता सगळ्यांच्या लक्षात ती गोष्ट यायला उशीर नाही लागला तरीही त्यांनी धीर सोडला नाही आणि कोणीही याची वाच्यता एकमेकींसमोर केली नाही. पिंपळाच्या झाडाजवळ जाताच सगळ्यांना कोणाच्या तरी रडण्याचा सौम्य आवाज येऊ लागला. आवाज कोणा बाईसारखा होता. आता मात्र सगळ्यांची घाबरगुंडी उडालेली. त्या चौघीजणी जवळ धावतच तिकडून जाऊ लागल्या. पिंपळाच्या झाडापासून पुढे आल्या. तिकडून एक उजव्या बाजूला वळण आहे. तो वळण घेऊन जीव मुठीत ठेवून वाट मिळेल तिकडे पळत सुटल्या. त्यांनाच भान राहिलं नव्हतं की त्या कुठे चालल्यात. खूप अंतर धावून शेवटी पायातले त्राण गेले तेव्हा त्यांचा वेग मंदावला. हृदयाची धडधड तर तेवढ्या भयान शांततेत अजूनच भीतीदायक वाटत होती. थोडा वेळ उभ्यानेच विश्रांती घेण्यासाठी त्या एका बाजूला थांबल्या. त्यांना थांबून काही सेकंदच झाले असतील की पुन्हा एकदा थोड्या जवळून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. आता मात्र त्या पुरत्या घाबरून गेलेल्या. आवाजाच्या दिशेने त्यांनी एक कटाक्ष टाकला तेव्हा त्यांना लक्षात यायला वेळ नाही लागला की ही तीच मगासची जागा होती आणि हाच तोच पिंपळाचं झाड.
आताच मगाशी हा झाड आपण पार केलेला, पुन्हा आपण तिकडेच कसे काय आलो? पण ही वेळ विचार करण्याची नव्हती. उरलेली सर्व शक्ती पणाला लावून त्यांनी परत तिकडून धूम ठोकली. काय चालले काहीच समजायला मार्ग नव्हता. जत्रेत चोरी जाण्याच्या भीतीने कोणी मोबाईल देखील सोबत आणले नव्हते की फोन करून घरी कळवता तरी आलं असतं. सर्वजणी मागच्या 10 मिनिटात त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात भयानक प्रसंगाला सामोरे जात होते. शेवटी पायातले त्राण पूर्णपणे निघून गेल्यावर पुन्हा एकदा एका रस्त्याच्या कडेला त्या थांबल्या. पण तो विचारही त्यांना जास्त काळ ठेवता आला नाही, कारण पुन्हा एकदा त्या जिकडे थांबलेल्या तेच झाड आणि तोच रस्ता. आता मात्र त्यांना कळून चुकलं की आपल्याला चकवा लागलेला आहे. चकवाबद्दल त्यांच्यापैकी आरती आणि पूजा या दोघींनाच माहीत होतं. काय करावे, कुठे जावे काही कळत नव्हते. आणि त्यात अशा संकटमयी मनाची पकड पूर्णपणे सैल होऊन जाते. कोणतेच सदिच्छार मनात येत नाहीत ना कोणते उपाय सुचतात. त्यांच्या सर्वांमध्ये समजूतदार आरती. तिने मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मन स्थिर ठेवले आणि त्यांचं आयुष्य बदलवणारा एक धाडसी निर्णय घेतला. पुढे काही आवाज किंवा अनाहूत घडायच्या आतच ती मैत्रिणींना घेऊन तिकडून माघारी फिरली. जाता जाता तिने ह्यांचे कारण त्यांना सांगितले. चकवा लागतो तेव्हा सर्व माणसे पुढे जात राहतात आणि चकवा बसत जातो. कारण ज्यांनी हा चकवा बसवलेला असतो त्या आत्म्यांना किंवा त्या नकारात्मक शक्तींना आपण पुढे जाऊन या चकव्यामध्ये फसत जावे हेच हवं असतं. जर ह्या वाटेत त्यांच्यासोबत चमत्कार झाला तरच ते ह्याच्यातून बचावतात. पण त्यातही खूप कमी जणांना हे भाग्य लाभतं. जास्तीत जास्त लोक तर ह्या मायाजालामध्ये फसतच जातात. आपणही 2 वेळा ही चूक केली. मग मनात विचार आला, आपल्याला पुढे जाऊन काहीच साध्य होणार नाही. आपण अजूनच ह्यात अडकत जाऊ, कदाचित पूर्ण रात्रभर सुद्धा. पण जर पाठीमागे वळलो तर मागे देवाचं मंदिर आहे. कमीत कमी तिकडे आपल्याला हा चकवा नाही बसणार. आणि झालेही तसेच. आरतीचे हे बेत यशस्वी झाले देखील. पाठीमागे डाव्या बाजूने एक वळसा घालून हनुमानाचे ते दिव्य मंदिर दिसले. याआधी कितीतरी वेळा ह्या मंदिरामध्ये गेलोय, पण आज या मंदिराचे पावित्र्य जरा जास्तच भासत होते. बुडत्याला काठीचा मार या म्हणीप्रमाणे आता त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या जीवघेण्या संकटासमोर हा मंदिर जणू त्यांना एक नवसंजीवनी सारखा भासत होता. सगळ्यांच्या मनात एकच विचार चमकला, आजची रात्र इकडेच काढायची. दिवस उजाडून थोडी वर्दळ जाणवली कीच बाहेर पडायचं. ती रात्र त्यांनी त्याच मंदिरात जाऊन घालवली. असे एकामागोमाग भयान प्रसंग घडल्यावर झोप कोणाला येईल? सकाळी घरी जाऊन त्यांनी ही घटना सांगितली आणि तेव्हापासून ते कधीच रात्रीच्या वेळी बाहेर पडले नाहीत. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.